नक्कीच आपण पाहतोय बापदेव पोदी विपक्ष महापोली दोन्ही संघ दोन्ही आपल्या आपल्या तालुक्यातील म्हणजेच पनवेल आणि भिवंडी तालुक्यातील दादा संघ म्हणून ओळखले जाणारे हे दोन्ही संघ आपण पाहतोय वर्णा क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषकामध्ये येऊन धडकलेत आणि नक्कीच हा जो सामना जिंकेल तो थेट जाऊन क्वालिफायर राऊंडसाठी पात्र होईल. आणि नक्कीच जर का विचार केला ना तर कराडे संघ तुमची वाट पाहतोय क्वालिफाईंग राऊंडसाठी. काय खेळ राहिला कराडे संघाचा आजच्या दिवसात सुद्धा म्हणजेच क्वालिफाय राऊंडसाठी ते पात्र झालेले आहेत आणि हा जो सामना जिंकेल तो जाऊन धडकेल म्हणजेच आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये म्हणजेच कराडे या संघाशी बापदेव पोदी विपक्ष महापोली संघ एक बिग फाईट एक प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना आहे. नक्कीच आपण पाहतोय पिवंत षटक प्रगती पथावर महारूफ आलेत. महारूफचा जर का विचार केला ना उदय सर तर महारूफ एक असा गोलंदाज आहे ना त्याला राजस्थान रॉयल्सची जी टीम आहे IPL मध्ये त्यासाठी नेट बॉलर म्हणून यूज केला जातो आणि नक्कीच महारूफ आता आपण पाहतोय वर्णा क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषकामध्ये महारूफ सारखा गोलंदाज आपण आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच चांगली कामगिरी केली आहे त्यानं. पहिला चेंडू पहिला चेंडू पहिला चेंडू इथे रनअप मध्ये थोडीशी चुकी झाली आहे. नक्कीच जर का पाहायला गेलं तर विनयचा विकेट मागच्या मॅच मध्ये त्याला गमवावा लागला होता परंतु तोच विनय आपण पाहतोय स्ट्रायकवर उभा आहे आणि त्यांच्या समवेत हिरामन मागच्या मॅचचा हिरो. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती पंचांना दंडित केलंय गोलंदाजाला अर्थातच मारूफला. हा येतोय तो वाईट चेंडू म्हणजे एक्स्ट्राची धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल आणि धावफलक जाऊन पोहोचलाय एक या अंकावरती म्हणजेच पोदी या संघाचा श्री गणेशा झालेला आहे धावफलकाचा. इथे मात्र काय चेंडू आहे वेगवान चेंडू अगदीच गत्तीवरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. नक्कीच अशीच गोलंदाजी करावी लागेल कारण उदय सर पहिल्या मॅच मध्ये म्हणजेच महापोली संघाच्या पहिल्या मॅच मध्ये मारूफ कुठेतरी हवी ठरले होते परंतु आता त्याला चांगली कामगिरी करावी लागेल कारण राजस्थान रॉयल्स यासारख्या टीम मध्ये तो नेट बॉलर म्हणून यूज केला जातो परंतु ते त्यानं सिद्ध केलंय. नक्कीच इथे मात्र झेलबाद होण्याची संधी होती परंतु इथे संधी इथे हुकली गेली. चांगले प्रयत्न आपण पाहिले क्षेत्ररक्षकाचे परंतु थोडीशी मेहनत कमी पडली आणि नक्कीच मारूफनं चांगली गोलंदाजी केली आहे परंतु दोन चेंडूचा खेळ झालेला आहे. दोन धावा पुस्तकामध्ये ऍड केल्या जात आहेत. इथे मात्र पुनश्च एकदा आपण जर का बघायला गेलं ना तर विनयला माघारी यावं लागलं असतं परंतु थोडीशी चुकी झाली आहे फिल्डर कडून. तिसरा चेंडू प्रगती पथावर आहे आपण पाहतोय पहिल्या षटकातला फटका चांगला आहे फटका दमदार आहे. इथे मात्र फिल्डिंग सुद्धा त्याच ताकदीची केली होती परंतु फिल्डिंग साठी खरंच कौतुक करावं लागेल परंतु काय फटका मारलाय लाजवाब फटका. हिरामनने त्याचा क्लास त्याचा ब्रँड दाखवून दिला आणि आलाय तो षटकार होऊन जाते डीजे.
नक्कीच नक्कीच हा चेंडू चांगला होता. एक धाव इथे केली गेली, परंतु आमचे तानाजी सर सांगतायत की एक वाईटची अवंतर धाव आपल्या धाव पुस्तकामध्ये ऍड केली जाईल आणि नक्कीच धावफलक जाऊन पोहोचलंय 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10 या अंकावरती. पहिले 2 चेंडू चांगले हाताळले होते, परंतु थोडीशी चुकी झाली आहे आणि चुकीला क्रिकेटमध्ये कधीच माफी नसते. ते आपल्याला दिसत असताना म्हणजे अशीच काहीशी चित्र आपल्याला पाहायला मिळतात. चौथा चेंडू आपल्या प्रगतीपथावर आहे. इथे मात्र अगदीच डोळ्यांच्या समोरून हा चेंडू वेगवान म्हणजेच गोळीच्या वेगाने हा चेंडू निघून गेला. थेट यष्टीरक्षकाच्या हातात आलाय तो निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल मारुफला. नक्कीच चांगला गोलंदाज आहे, उत्कृष्ट दर्जाचा हा गोलंदाज आहे, परंतु त्याला ते आता P1च्या षटकामध्ये सिद्ध करावं लागेल. 5वा चेंडू आपण पाहतोय मारुफचा. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट एकेरी धावेला प्राधान्य द्यायचं होतं, परंतु पुनश्च एकदा आपण पाहतोय जो षटकार आला होता ना त्यानंतर कुठेतरी कमबॅक केलं आणि नक्कीच 2 चेंडू बॅक टू बॅकचे निर्धाव फेकलेत. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 10 धावा धाव फलकावरती इथे लगवल्या गेल्यात. विनयकडे मात्र कोणत्याही प्रकारचं उत्तर नाहीये या गोलंदाजीवरती आणि नक्कीच आपण पाहतोय शेवटचा चेंडू असेल P1च्या षटकामधला म्हणजे 38चं सर्कल म्हणजे 38चं रेस्ट्रिक्शन एंड होण्यासाठी. इथे मात्र पुढे सरसावत असताना फटका खेचायचा होता, फटक्याला ऍक्वर्ट करायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क झालाच नाहीये. पंच आमचे सांगतायत की षटक झालंय समाप्त. तोपर्यंत आपण देऊया डीजे मास्तरांना संधी. नक्कीच आपण पाहतोय न्यू बॅटर अजूनही जर का पहिल्या षटकाचा विचार केला ना तर कोणत्याही प्रकारचं विकेटचं पतन झालं नाही आणि नक्कीच एक ब्रेक थ्रूची गरज आहे महापोली या संघाला. नक्कीच जर का पाहायला गेले ना तर हिरामन सारखा फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकर उभा आहे. ज्या हिरामन मागच्या मॅच मध्ये तब्बल 35 धावांची खेळ केली होती ना, 10 चेंडू त्यानं फेस केले होते, तब्बल 35 धावा तो खेळला होता आणि तोच हिरामन त्याला हिऱ्यासारखं चमकावं लागेल जर का आपल्या संघाला अर्थातच बापदेव पोदी या संघाला जर का विजय मिळवून द्यायचा असेल ना, जर का क्वालिफायर राऊंड साठी पात्र करायचं असेल ना तर त्याची बॅटिंग इथे हिऱ्यासारखी चमकलीच पाहिजे. आपण पाहतोय बाबू आलेत गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव्याला प्राधान्य दिले आणि आपण पाहतो आता स्ट्रायकर फलंदाज विनय. विनयचा जर का विचार केला ना तर 5 चेंडू त्यानं फेस केलेत, फक्त आणि फक्त एकच धाव त्याच्या खात्यामध्ये आहे, परंतु विनयला इथे मात्र विस्फोटक फलंदाजी करावी लागेल, त्याची नितांत गरज आहे आपल्या संघाला. नक्कीच 1 चेंडू झालाय, दुसरा चेंडू प्रगती पथावर आहे बाबूचा. पुनश्च एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आहेत, परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क होतच नाहीये. चेंडू आणि फळीचा काही मेळ जमत नाहीये विनयच्या बॅटचा आणि बॉलचा. नक्कीच विनयला कुठेतरी उत्तर नाहीये. 6 चेंडू तो खेळलाय, फक्त आणि फक्त एकच धाव त्याच्या खात्यामध्ये आहे. नक्कीच कुठेतरी कमी पडतोय की काय विनय. सलामी लावलेला फलंदाज आहे. काय चेंडू आहे गतीमध्ये परिवर्तन आपण पाहतोय, फिंगर रोलिंग पाहतोय, व्हेरिएशन सुद्धा आहेत गोलंदाजाकडे बाबूकडे. जरी फास्टर नसेल, जरी वेग नसेल ना तरी मात्र अचूक टप्पा आहे, अचूक लाईन लेंथ आहे आणि व्हेरिएशन सुद्धा आहेत. अजून काय पाहिजे गोलंदाजाला. नक्कीच 3 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि धाव पुस्तक जाऊन पोहोचलंय 11 या अंकावरती म्हणजे 9 चेंडू आणि 11 धावा. ते मात्र रिव्हर्सचं होतं अटेम्प्ट, पण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला पहिल्याच अटेम्प्ट मध्ये गॅदर केलंय
आणि नक्कीच हा देखील आलाय बॅक टू बॅकचा निर्धाव चेंडू. नक्कीच आमचे उदय सर सांगतायत की पोदी या संघाचा डगआउट खरंच जर शांत आहे. आणि नक्कीच शांत का नसेल, कारण प्रामुख्याचा फलंदाज आहे विनय. इथे मात्र वेस्ट साईडच्या चेंडू वरती होता, परंतु प्लेयर आहे तिथे, ते उचलणार फेकणार. फुलटॉस चेंडू होता, परंतु फुल टोल वसूल करता आला नाहीये बॅटर विनयला. विनय कुठेतरी स्वतःवर नाखुश असतील, कारण त्याच्या बॅट आणि बॉलचा काही संपर्क होतच नाहीये. स्वतःवरती कुठेतरी नाराज आहेत विनय, आपल्याला पाहायला मिळतात. परंतु नक्कीच जर का पाहायला गेलं ना, तर 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. धाव पुस्तकावरती आपल्याला 12 धावा फक्त पाहायला मिळतात. आणि नक्कीच अजूनही ब्रेक थ्रू काही मिळाला नाहीये, परंतु फक्त आणि फक्त म्हणजेच 11 चेंडू आणि 12 धावांचा खेळ झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू आहे बाबूचा. इथे मात्र काय घडतंय. हिरामन सारख्या फलंदाजाला सुद्धा जागेवर ठेवण्याचं काम बाबूने केलं. आणि आमचे तानाजी सांगतायत की षटक झालंय दुसरा सुद्धा समाप्त. पहिल्या षटकामध्ये मारुफला 10 धावा आल्या होत्या, परंतु बाबूने ते सिद्ध केलंय की मला दुसऱ्या षटकामध्ये का बोलवलं होतं, त्याच्यावरती जबाबदारी का दिली होती. आणि नक्कीच फक्त आणि फक्त 2 धावा त्यानं खर्च केल्यात. काय गोलंदाजी केली, अगदीच इकॉनॉमिकल गोलंदाजी. काय स्पेअर राहिला बाबूचा. अशीच गोलंदाजी महापोली या संघाला अपेक्षित होती बाबू याच्याकडून. नक्कीच आपण पाहतोय कोणत्याही गडी जर का पाहायला गेलं ना, ब्रेक थ्रू काही मिळाला नाहीये, विकेट काही मिळाले नाहीये, परंतु धावसंख्या आपल्याला खूपच कमी, म्हणजे बॉल टू रन असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय आकाश. आकाश आलेत, आपण पाहतोय संघाचा कॅप्टन आहे आकाश. कॅप्टनला जशी साधीशी गोलंदाजी आहे ना, म्हणजेच तशीच त्याला करावी लागेल. अर्थातच जर का म्हणायला गेलं ना, तर दुसऱ्या षटकामध्ये जशी गोलंदाजी राहिली ना बाबूकडून, त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून त्यालाच फॉलो करून त्याला गोलंदाजी करावी लागेल. आणि नक्कीच आपल्या संघाला, महापोली या संघाला जर का क्वार्टर फायनलच्या राऊंडमध्ये पात्र करायचं असेल ना, तर नक्कीच त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. विनय आपण पाहतोय इथे मात्र फटका दमदार आहे. प्लेयर आहे तिथे, उचलणार आणि फेकणार. त्वरित एकच धाव. हिरामननं स्वतःवरती विश्वास दाखवलाय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम हिरामन करतात. आणि नक्कीच विनयने सुद्धा एक सिंगल धाव केली आहे, कारण आपल्या बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. परंतु हिरामन सारखा फलंदाज अजूनही मनाच्या आतमध्ये आहे, पण त्याला एक धाव इथे काढून दिली आहे. आणि नक्कीच हेच तर क्रिकेट आहे. आपण पाहतो हिरामन ऑन द स्ट्राईक आहे. आकाश आहेत गोलंदाजी मार्कवर. दुसरा चेंडू. इथे मात्र बराच काळ चेंडू हवेत. प्लेयर आहे तिथे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला खरंच अडवलंय, म्हणजे आपल्या पायाने अडवलंय. इथे मात्र 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहायला गेली, म्हणजेच दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या. आणि 2 धावाच्या साहाय्याने धाव पुस्तक जाऊन पोहोचलंय बिनबाद 15 या अंकावरती. काय अवस्था झाली आहे, म्हणजेच पोदी या संघाची. बापदेव पोदी संघ कुठेतरी आपल्याला प्रयत्न करत असताना मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र हिरामन सारखा फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईक अँड रोता. आणि त्यांनी सांगितलंय माझ्यामध्ये ती क्षमता आहे, माझ्यामध्ये ती कॅपेबिलिटी आहे. आणि आलाय तो दर्जेदार षटकार. डीजे वरचून गरज होती ना, तो षटकार ठोकला हिरामननं. त्यानं सांगून दाखवलंय पहिल्या मॅच मध्ये मला मॅचचा हिरो का ठरवलं गेलं. नक्कीच ती क्षमता तो मैदानाच्या मध्ये सिद्ध करत असताना आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवर फलंदाज हिरामन हिऱ्यासारखा गरजतोय, तब्बल 5 चेंडू त्यानं फेस केलेत आणि 15 धावा, म्हणजेच
प्रत्येक चेंडूवरती जर का बघायला गेलं ना तर 3-3 धावा त्यानं खरंच जर कुठल्या गेल्यात. काय फलंदाजी करतोय हिरामन. आणि जर का विनयचा विचार केला ना तर 10 चेंडू त्यानं फेस केलेत, 3च धावा त्याच्या खात्यामध्ये आहेत. इथे मात्र प्लेयर आहे तिथे. विनयची थोडीशी रिस्की धाव बघायला मिळेल, कारण हिरामन सारखा फलंदाज इथे बाद होऊ शकला असता, परंतु विनय मध्ये सुद्धा ती ताकद आहे. परंतु आज काही विनयचा लक फॅक्टर काही मैदानाच्या आतमध्ये काम करत नाहीये, परंतु तुमच्याकडे अजूनही चेंडू शिल्लक आहेत. 5वा चेंडू आपण पाहतोय. फटका जर का बघायला गेला तर मिस टाइम फटका होता, परंतु तिथे प्लेयर आहेत सुफी आणि नक्कीच एकच धाव. हिरामनला स्ट्राईक देण्याचं काम करतोय विनय. नक्कीच 11 बॉल फेस केलेत, म्हणजेच 2 षटक त्यानं फेस केलेत, 4 धावा त्यानं बनवल्यात आणि नक्कीच हिरामनचा विचार केला तर 6 चेंडूमध्ये तब्बल 16 धाव्यांवरती खेळतोय. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकामधला. ते मात्र फटका फसलाय. चेंडू मागे स्वतः यष्टिरक्षक आहेत आणि कोणत्याही प्रकारची नाही झाली चुकी, मिळाली ती मोठी विकेट आणि पंच सांगतात की झालंय षटक. डीजे उमेरला आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये, त्याला जबाबदारी दिली आहे. नक्कीच स्लॉग ओव्हर म्हणजे हाणामारीचं षटक याला ओळखलं जातं आणि ते षटक हाताळत असताना मापोली या संघाकडून उमेर आलं. नक्कीच विनय सारखा फलंदाज आहे अजूनही. इथे मात्र विकेट भेटेल का, पण नाही. एक धाव कंप्लीट केली आहे आणि नक्कीच पहिला चेंडू झालेला आहे आणि आधी आपण पाहतोय न्यू बॅटर वन डाऊनच्या स्वरूपात गेलाय. आदित्य आपण पाहतोय आता फलंदाजी करत असताना स्ट्रायकर उभा आणि त्यांच्या समोर सलामीला आलेला फलंदाज विनय अजूनही मैदानाच्या मध्ये दाखल आहे. इथे मात्र नशिबाचा चौकार आणि पंच आम्हाला सांगतायत की हा नो चेंडू आहे आणि नक्कीच कुठेतरी आता आपण पाहतोय बापदेव पोदी या संघाच्या डगआउट मधून थोडेस काही आवाज येताना. नक्कीच ओके फिल्डिंग टीमचा म्हणजेच बॉलिंग टीमचा इथे रिव्ह्यू आहे हाईट फॅक्टर साठी. आम्हाला आमचे थर्ड पंच अर्थातच प्रभाकरजी देशमुख तुम्हाला थोड्याच वेळामध्ये चेक करून डिसिजन कळवतील. पंच हा नो बॉल आहे. नक्कीच जेव्हा नो असतो ना त्यानंतरचा चेंडू फ्रीड आहे आणि फ्रीड म्हणलं ना की कोणत्याही फलंदाज असेल सेफ. आदित्य एका स्ट्राईक म्हणजेच स्ट्राईक रोटेट केले आणि आता विनयचा जर का विचार केला ना तर विनयला फटके मारावे लागतील, कारण तो प्रामुख्याचा फलंदाज आहे बापदेव पोदी या संघाचा. तो काय ना त्याला सिद्ध करावं लागेल. भले त्याच्या बॅटला किंवा फळीला चेंडूचा स्पर्श झाला नसेल ना, अद्याप मोठा फटका आला नसेल, ते त्याला मारावे लागतील. परंतु इथे काय घडलंय, इथे म्हणजे तू मेमे म्हणजेच मिसकॉलिंग झाले दोन्ही बॅटर्स मध्ये. नक्कीच इथे आपण पाहतोय बॅटर्स मध्ये मिसकॉलिंग झाला आणि मात्र इथे आदित्यला आपली विकेट गमवावी लागली. नक्कीच आदित्य आपण पाहतोय म्हणजे निराशेने आणि हताशेने
म्हणजे मैदानाच्या बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तीन चेंडूचा वाजवी खेळ झालेला आहे चौथ्या षटकामधला. अजूनही तीन चेंडू बाकी आहेत फर्स्ट इनिंग इथे कम्प्लीट होण्यासाठी. सुमित आपण पाहतोय 18 नंबरची जर्सी त्यांना प्रदान केली आहे. 18 नंबरचं जर का महत्व सांगायचं झालं ना तर विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक आहे. नक्कीच धावफलक जाऊन पोहोचले 31 या अंकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मापोली संघ खरंच जर का बघायला गेलं ना तर एवढ्या दूरवरती प्रवास करून आलाय. म्हणजेच भिवंडी तालुक्यातील हा संघ आहे आणि भिवंडी तालुक्यातील एक दादा संघ म्हणून त्याला का ओळखला जातो ना त्यानं सिद्ध सुद्धा केलं या मॅच मध्ये. अर्थातच दुसऱ्या फेरीतल्या दुसऱ्या मॅच मध्ये काय खेळही करतोय. आणि उमेरचा जर का विचार केला ना तर 3 चेंडूची फेकी त्याच्याकडून झाली आहे. 8 धावा त्यानं खर्च केल्यात. नक्कीच अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. विनय आहे स्ट्राईक एंडवर. इथे मात्र हाईटचा पुरेपूर वापर केला. नक्कीच हा चौकार जाऊ शकला असता परंतु त्या प्लेअरची हाईट बघा ना 6.5 फुटाचा आम्हाला इथून पाहायला मिळतोय. नक्कीच चांगली फिल्डिंग आपल्या संघासाठी. नक्कीच 3 धावा वाचवण्याचं काम त्यानं केलंय. एकच धाव आली आहे. एका धावाच्या साहाय्याने धावफलक अतिशय वाऱ्याच्या वेगाने नाही म्हणू शकत परंतु कासवाच्या गतीनं नक्कीच म्हणू शकतो 32 या अंकावरती. हॅलो इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू खाली स्वतः गोलंदाज गेलेत आणि इथे मात्र झालंय विकेटचं पतन. डीजे जर का विचार केला ना तर बापदेव पोदी हा संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय. नक्कीच हा चांगला फटका मारला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र फलंदाज झालाय बाद. आणि इथे षटक म्हणजेच पहिलं सत्र फर्स्ट इनिंग झाली आहे समाप्त. नक्कीच पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतात 33 धावा आणि तुम्हाला आता विजयासाठी बनवायचे आहेत त्या 34 धावा. म्हणजे 24 मध्ये 34चं समीकरण आहे.
तर परंतु समोर एक चांगला बॉलिंग लाईनअप देखील बापदेव पोदी संघाकडे. सेकंड इनिंग्सला होईल सुरुवात. पंचाच्या भूमिकेमध्ये आमचं ऑफिशियल्स तानाजी कडू सर आणि तनय शिलार हे पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर गोलंदाजीसाठी आलाय तो गोलंदाज हिरामण, ज्याकडे पहिलं षटक विसावला. पॉवर प्ले स्पेशलिस्ट आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये कमी धावा खर्च करणं ह्याच्याकडून त्याच्याकडून अपेक्षित असेल. परंतु समोर एक चांगला बॅटिंग लाईनअप आपण पाहणार आहोत. मारुफ आणि त्यांच्या सोबत अरबाज अशी ही बॅटिंग करण्यासाठी जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली. चला चेंडू द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होणार आहे सुरुवात. सेकंड इनिंग्स आपण पाहतो. पहिल्या इनिंग्सचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या इनिंग्स मध्ये बापदेव पोदी संघ हा 33 धावांपर्यंत पोहोचलो होता. 34 धावांचा टार्गेट इथून सेट केला गेला. पॉवर प्लेच्या ओव्हरला होईल सुरुवात. मॅच ऑन, लाईट्स ऑन. ऑफिशियल्स देखील तयार झालात. सेकंड इनिंग्सला होती सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल पॉवर प्लेचा. स्ट्राईकला आपण पाहतोय अरबाज ऑन स्ट्राईक होता. पहिला चेंडू होती. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला तो नॉन स्ट्रायकर बॅट्समन मारुफ यांनी, परंतु तो प्रयत्न पहिला चेंडू डॉट येतो. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहता पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न अनसक्सेसफुल राहिला. चेंडूचा वेग पाहिला गोलंदाज हिरामण्याचा. दुसरा चेंडू देखील डॉट. चेंडूने सुरुवात झाली आहे. 34 धावांचा पाठला करायचा आणि या 34 जी धाव संख्या आपण पाहिलं मागील 5 रात्रींमध्ये 34 धावा असतील व 37 धावा असतील, 24 धावा असतील, या अशा ज्या लो स्कोरिंग मॅचेस आहेत ना ते नक्कीच डिफेंड झाल्यात. आणि कालच्या रात्रीमध्ये देखील 18 चेंडू आणि 24 धावा या मोरिया 11 बोरगाव संघाने डिफेंड केल्या होत्या भडवल B+ या संघासमोर. परंतु समोर इक्वेशन चेंज असेल टीम वेगळ्यात. या वेळेला उचले आपण पाहिली अगदी स्टेप आउट करून अगदी फ्लट करण्याचा प्रयत्न होता अरबाज यांचा, पण त्याला चेंडू अगदी बीट करून रक्षकाच्या हातामध्ये जात असताना सफ लँडिंग झाली आहे चेंडूची. गोलंदाज अगदी हिरामन चांगला स्टार्ट देत असताना त्याच्या बॉलिंग थ्रू आपण पाहतोय 3 चेंडू अगदी लगातार डॉट टाकल्यात. फलंदाजाला पूर्णपणे प्रेशर मध्ये घेऊन जात असताना ही ओव्हर हिरामनची आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू अगदी हलक्या हाताने सिंगल अक्वट केली आहे. स्ट्राईक रोटेट करून दिली आहे मारुफ याला. आणि हिरामनचा आपण विचार करायला गेलो तर बरेचसे स्पर्धा तो खेळत असतो. रायगड सारखी स्पर्धा असेल, रायगड प्रीमियर लीग, त्यानंतर रतनबुवा चषक असेल, बरेचसे स्पर्धा आणि बरेचसे वर्चस्व या खेळाडूने आपल्या स्वतःच्या खेळावरती गाजवल्यात. आणि मागील काही दिवसांमध्ये व मंथ्स आधी बँगलोर येथे देखील खेळून आला हा खेळाडू. आणि तशाच प्रकारे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जी सांगतीये. यावेळेचा फटका मारुफ याचा जो प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता ऑन साइडला क्षेत्रशेखा आहे त्यांच्याकडून घडली आहे चुकी. काय घडलाय मैदानाच्या आतमध्ये चुकीला कधी नसते माफी. आलाय तो दर्जेदार चौकार. शेवटचा बॉल. या चेंडूवर देखील वेग आपण पाहतोय. वेगावरती नियंत्रण ठेवून अगदी चांगल्या प्रकारे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या ओव्हरमध्ये पाहिली. चौकार आला होता परंतु तो मिसफिल्ड मध्ये पाहायला भेटला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होत त्यानंतर चेंडू पर्यंत आला. स्ट्रेट ड्राईव्ह फटका सजवलं होतं मारुफ या खेळाडूने. त्या फटक्यावरती मात्र कोणती धाव 1 ते 2 धावा आल्या असत्या परंतु मिसफिल्ड झाली आणि त्वरित लगेच चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेने गेला 4 धावेसाठी. त्या 4 धावेने पहिल्या ओव्हरमध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं 5 या आकड्यावरती. आता गरज असेल ती 18 चेंडूंमध्ये 29 धावांची. 18 चेंडू 29 धावा. सलामीला आलेले दोन्ही ओपनिंगचे बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहेत.
कोणतीही विकेट पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाही. मारुफ आणि अरबाज यांचा विचार करायला होता. अरबाजने 4 चेंडू फेस केलेत, त्यामध्ये एक सिंगल त्यांनी ॲक्वर्ड केली होती. त्यानंतर मारुफचा विचार करायला होता, अगदी 2 चेंडू फेस केलात, त्यामध्ये 4 धावा त्याच्या अकाउंट्समध्ये. गोलंदाज प्रगती पथावरती सज्ज झाले दुसरं षटक घेऊन. आमचं 12th मॅन देखील पहिल्या मॅच पासून ते पहिल्या इनिंग्स मधून पूर्णपणे लक्ष देतात. कोणता डॉट चेंडू असेल व कोणती धाव इथून लिहिली नसेल, त्यांचं निरीक्षण मात्र आपल्या संघासाठी पूर्णपणे योगदान इथे केलं जातं. नक्कीच आज 12th मॅन आहात, पुढील सामन्यामध्ये नक्कीच आपला खेळ तुम्ही मॅच मध्ये चांगला दाखवाल. या वेळेला आपण पाहतोय आडवा बॅटने फटका खेळत स्लॉग स्वीप, परंतु तो झालाय सक्सेसफुल. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग लेग बाउंड्री जवळ, बॉल जाईल सीमा रेषा पार. 4 धावेसाठी चौकार. पॅडल स्वीपचा फटका आपण पाहिला, अगदी घुटना टेकून प्रॉपर कनेक्शन केलं. या शॉट वरती आपण पाहिलं आडव्या बॅटने हा स्ट्रोक खेळला होते, सक्सेसफुल राहिला. अरबाजच्या बॅटमधून इथून चौकार आलाय. सुरुवात केली आहे. मागील ओव्हरमध्ये पण पाहिलं 3 चेंडू फेस केले होते, त्यामध्ये 3 चेंडू खेळत असताना डॉट आला. तर 4थ्या चेंडूचे सिंगल काढले आणि या 5व्या चेंडू ती वैयक्तिक फेस करत असताना तो आलाय चौकार. सुरुवात चौकाराने झाली. यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपर कनेक्शन झालं नाही या चेंडूचा आणि बॅटचा. नक्कीच फटका देखील चांगल्या प्रकारे सजला असता, कारण की फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉल होती, प्रॉपर कनेक्शन करता आला नाही. यावेळेचा फटका देखील आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल, पकडली जातीय कॅच. जल्लोष केला जातोय मैदानाच्या आतमध्ये, सगळे पाठी राखे आल्यात. एकदा जोरदार टाळ्या झालं पाहिजे गोलंदाजासाठी, कारण की महत्वपूर्ण विकेट, अरबाजची विकेट मिळून दिली सुमित याने. इनिंग त्यांच्या बॅटेमध्ये पण पाहिली आहे. त्यानंतर 7वा चेंडू फेस करत असताना त्यांचा वैयक्तिक, त्यानंतर आली ती विकेट. सुमितच्या खात्यामध्ये विकेट गेली, टी फॉर टॅग केलाय. तसंच प्रत्युत्तर दिलाय सुमित यांनी देखील. तो देखील सांगतोय माझ्याकडे देखील चेंडू आहे आणि माझ्याकडे देखील विकेट्स घेण्याची क्षमता आहे, आणि ती विकेट्स टेकिंग बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये सुमितने आता करून दाखवली. 3ऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. अवघ्या फक्त 4च धावा खर्च केल्यात. लॉस ऑफ 1 विकेट. स्कोर कार्ड मध्ये पाहिलं तर 9 धावा आहेत. न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक आपण पाहतोय आकाश यांना. इथून आकाशला पूर्णपणे सर्वस्व देऊन फलंदाजी करावी लागेल. यावेळेस यॉर्कर लाईनचा चेंडू अगदी ब्लॉक होल मध्ये होता, फलंदाजाला प्रॉपर कनेक्शन करून दिला नाहीये. बॅटचा फ्लो वेगाने होतो फलंदाजाचा, परंतु गोलंदाजाचा फ्लो आपण पाहिला अगदी वेगाच्या नियंत्रणावरती कशा प्रकारे गोलंदाजी मैदानात करावी हे सुमित सांगत असताना आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहता मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता, स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतात, चेंडूला अडवतात, परंतु तिथून एकच धाव. अंपायर तानाजी कडू आतमध्ये आलेले ते प्राणी आहेत, त्यांना बाहेर काढायचे आहेत. चला त्वरित आयोजकांची अशी सूचना आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. त्यांचा खेळ आतमध्ये चालूच राहील.
यावेळेला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु स्विच हिट ठरलाय अनसक्सेसफुल. इथून रनआउटची चान्स होता, प्रॉपर हिट झाला नाही. जर हिट मात्र स्टम्प्स आणि बेल्सला हिट झाला असता तर नक्कीच रनआउटची विकेट इथून आली असती, परंतु तसं घडलं नाहीये कारण की नशिबाची साथ बापदेव पोदी संघाच्या फलंदाजांकडून आहे. षटक क्रमांक 2 देखील समाप्त झालंय. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 12. चला ऑफिशियल पंच त्वरित मैदानात मध्ये जे प्राणी आले आहेत त्यांना बाहेर काढायचंय. चला आयोजकांची सूचना आली आहे. तानाजी सर तुम्ही स्वतः येऊन यस स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 12 आकड्यावरती. 12 चेंडू मध्ये 22 धावा करायच्यात. 12 चेंडू 22 धावांचं इक्वेशन आपण पाहतोय. 12 बॉल्स तुम्हाला 22 धावा करायच्यात. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. अशीच मॅच आपण आजच्या रात्रीमध्ये पाहिल्यात. 12 चेंडूमध्ये 30 धावांची गरज असताना देखील प्रयत्न चालू होते आणि आता इथून देखील प्रयत्न करावे लागतील. 12 चेंडू 22 धावांची गरज असणारा आणि कराडे संघाचा कर्णधार आपण देखील व्यासपीठाजवळ यायचा कारण की पुढील मॅच आपली असणारा क्वार्टर फायनलचा सामना असेल. आजच्या रात्रीमधले शेवटची मॅच नक्कीच असेल. या दोन्ही संघामध्ये जो कोणता संघ जिंकेल तो फाईट देईल कराडे संघाला. कराडे संघाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. सर्व काही खेळाडूंना आजच्या रात्रीमध्ये सर्वस्व देऊन आपल्या संघाला क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करून दिलाय. अक्षय असेल, राहुल असेल, सर्वांचा खेळ आजच्या रात्रीमध्ये एकदम अतिउत्तम राहिला. त्यानंतर या दोन्ही संघाचा विचार करायला गेलो जे मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आपण पाहताय महापोली त्यांच्या विपक्ष बापदेव पोदी संघ. ती चांगली फाईट दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात देत असताना एकीकडे महापोली संघ आहे जो 12 धावांवरती जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 1 विकेट. त्यानंतर गोलंदाजी करत असणारा गोलंदाज सुमितला देखील आपण पाहिलं चांगली गोलंदाजी केली. विकेट देखील त्यांनी प्राप्त केली. अरबाज सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी ठरला. आता इथून इक्वेशन चेंज असेल. तिसऱ्या षटकासाठी आलाय तो आदित्य आला. आदित्यला इथून सर्वस्व देऊन इथून गोलंदाजी करावी लागेल कारण की 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. तर नाही चला त्वरित काहीतरी डिसिजन घ्यायचा आहे. वाड्यावरती पाठवायचं आहे त्यांना. ऍड आली आहे मध्ये. चला ऑफिशियल तानाजी सर आपण त्वरित काहीतरी डिसिजन घ्यायचं आहे. चला त्वरित मुख्य प्राणी आहेत ते. पहिला बॉल आदित्यचा. पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय उडवलं हवेमध्ये सीमारेषा पलीकडे 6 धावेसाठी हा फटका आलाय. ग्रॅट सिक्सर. सुंदर संगीत आपण आपल्यापर्यंत पोहोचवलं परंतु मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी आपण पाहतोय. मारूच्या बॅट मधून हा ह्यूज हँडसम एक चांगला देखण्याला एक फटका आपण पाहिला. जेवढी उंची तेवढी लांबी या फटक्यावरती होती. मिडल ऑफ द बॅट हा फटका आपण पाहिला. मोठ्या मंचावरती चांगला पंच देखील दिला या खेळाडूने. सुरुवात 6 धाबे झाली आहे. आदित्यचं स्वागत आहे 6 धाब्यांनी केलाय परंतु पुढील बॉल देखील सरप्राईज असेल का नक्कीच आदित्यच्या बॉलिंग मध्ये पाहूया. यावेळेचा फटका मिस टाइम आहे. मी म्हंटल होता सरप्राईज बॉल आहे. टी फॉर टॅक तसंच प्रति उत्तर OUT आउट.
टॅग सरप्राईज बॉल होता हा. विकेटचं पतन झालं. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंट्री झालं. सेफ लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. इथून सेफ आणि आकाश होती पूर्णपणे जबाबदारी असेल या सामन्याची. यावेळेचा चेंडू देखील सरप्राईज होता. प्रॉपर कनेक्शन करता आलं नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच घ्यायची होती. गोलंदाज आधी याला विकेट क्रमांक 3 चा इथे धक्का लागला असता, परंतु क्षेत्ररक्षक म्हणजेच गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचले नाही. ती झेल झाली ड्रॉप. सुवर्ण संधी इथून लागली असफ यांना, परंतु आकाश अजूनही मैदानाच्या आतमध्ये. आकाशमध्ये ती क्षमता आहे. आपल्या संघाचे महत्वपूर्ण 2 बॅट्समन स्ट्रायकर बॅट्समन डगआउट मध्ये आहेत. इथून जबाबदारी उचलावी लागेल. 34 धावांचा पाठला इथून करावा लागेल. 19 स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेचा फुल टच चेंडू फुल वसूल करायचं होतं. प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्या, परंतु ही झेल मात्र कंप्लीट झाली नाहीये. तिथून या 2 धावा कंप्लीट झाल्यात. आकाशच्या पारीचं अंतर ते समाप्त जरूर झालं असतं, परंतु क्षेत्ररक्षक थोडेफार दूर होते या चेंडूपर्यंत. बराच वेळ चेंडू हव्यामध्ये होता. 2-2 क्षेत्ररक्षक जज करत होते बॉलवरती, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये प्रॉपर कॉलिंग झालं नाही. मोठे फटके येणे गरजेचं असेल, कारण की 21 धाव फलकावरती आहेत आणि आता गरज असणार ती 8 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. यावेळेला जोरदार अपील केली जाते. आमचे पंच सांगतायत हा फलंदाज बाद अगदी यष्टांच्या समोर सापडला. लाईन मध्ये सापडला. LBW च्या भूमिकेत OUT. अगदीच अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त. अगदी यष्टांच्या समोर हा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू फलंदाजाला बॅट आणि बॉलचा संपर्कच करून दिला नाहीये. स्कोर कार्डात जाऊन पोहोचला 21 आकड्यावरती. 3 विकेट जगाट मध्ये. इक्वेशन आपण पाहतोय 7 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. 13 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपला नाहीये. प्रेक्षक आपण पाहिले तर अगदी सामना पाहण्यासाठी, आपल्या गावाचा खेळ पाहण्यासाठी इथे उपस्थित झाले आहेत. त्यांचं देखील माहिती चषकामध्ये आपण करूया स्वागत. रात्रीच आपण पाहिले तर 2 वाजून गेल्यात, तब्बल 2:15 वाजल्यात, परंतु मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. गरमागरम मॅच चालू आहे. 7 चेंडू 13 धावांची गरज आहे. कुठेतरी विकेटची गरज असेल तर कुठे फटक्याची गरज असेल, परंतु या शेवटच्या चेंडूवरती एक चांगला फटका आला तर इक्वेशन अजून थोडंफार इझी होऊ शकतं मावपोली संघासाठी. परंतु त्या ताकदीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मारूफ आउट झाल्यानंतर परत आपण पाहतोय आकाशने इथून विकेट ताण केली आहे ती पोदी संघाला. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर आदित्यचा. शेवटचा बॉल देखील वेगाने इथून टाकला, परंतु यष्टीरक्षक इथून चुकी करतात, कारण की चेंडूला वेग आपण पाहिला. अगदी चेंडू पडल्यानंतर थेट आपण पाहिलं तर फर्स्ट स्लिप मध्ये जाऊन आदळला. स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर फलंदाज बाबू ऑन स्ट्राईक. बबल इथून नक्कीच ह्या धावा चेस कराव्या लागतील. मावपोली संघाच्या आशा असतील दोन्ही फलंदाजांवरती की सामना मात्र नक्कीच चांगल्या पद्धतीने तुम्ही इथून चेस करू शकतात.
त्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज दीपेश आलात. दीपेशवरती सर्वस्व देऊन कर्णधाराने ही जबाबदारी दिली आहे. दीपेशला इथून चांगली कामगिरी करावी लागेल. 6 चेंडू 12 धाव्यांची गरज आहे. पहिला बॉल दीपेशचा. पहिल्याच बॉलवरती भिरकावून दिलाय चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यासाठी आलाय सीमा रेषा पार. सिक्सर. दी इक्वेशन हार्ड होतं त्याला इझी करण्याचं काम मात्र बाबूने केलं. मी म्हंटल बाबू आलाय मैदानामध्ये. बाबूने स्ट्राईक घेतल्यानंतर पहिल्याच चेंडूवरती 6 धावेचा फटका ठोकलाय. 6 धाव्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 28 आकड्यावरती. आता गरज जाती 5 चेंडू आणि 6 धाब्यांची. 5 चेंडू 6 धावा. अजूनही सामना संपला नाहीये. एक मोठा फटका आलाय. अजून एक मोठ्या फटक्याची गरज असणार आहे, परंतु डॉट बॉल फेकावे लागतील. या वेळेचा फटका देखील त्या दिशेने सेम लाईन क्लॅन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हाय यूज हँड्स वन बाउन्स चौकार. आल्यात रोहित आल्यात. नक्कीच संघाचा एक कर्णधार आहेत आणि कर्णधाराची भूमिका त्यांनी आजच्या रात्रीमध्ये पूर्णपणे पार पाडलात. आपल्या संघासह पूर्ण सपोर्ट घेऊन नक्कीच 11 खेळाडूंना चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानामध्ये पार पाडला आणि प्रवेश देखील त्यांनी क्वार्टर फायनल मध्ये घेतला. इथून पुढे कोणत्या संघासोबत इथून मॅच खेळतील. येणारे 4 चेंडू बाकी आहेत. 2 धावांची गरज आहे. सामना संपला नाहीये. इथून डॉट चेंडू आला किंवा विकेट झाला तर नक्कीच सामना बाबदेव पोदी संघाकडे जाऊ शकतो. परंतु कसं घडेल का. यावेळेचा फटका आपण पाहतोय. विनिंग स्ट्रोक. मॅच संपवली आहे बाबूनी. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर जात असताना फटका पाहिला. विनिंग शॉट 4 धावेसाठी चौकार. चलो मारूफ आप जल्दी आना टॉस के लिए. अगली मैच महापुली वर्सेस बाबदेव पोदी, दोनों के बीच ये मुकाबला होगा. आकाश